हे गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम इन ऑनलाईन इंग्लिश क्लास. मित्रांनो, आपले ऑनलाईन इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे. आपण टेन्सेस हा टॉपिक शिकत आहोत. ॲज वी आर लर्निंग टेन्सेस टॉपिक इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू लर्न फ्युचर परफेक्ट टेन्स. मित्रांनो, आपण आजच्या टॉपिकमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ हा टॉपिक शिकणार आहोत. आता फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फ्युचर परफेक्ट टेन्स? Future perfect tense indicates that an action will be completed in the future. एखादी घटना किंवा कृती ही भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी आपण वापरत असतो फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आता मित्रांनो, आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. स्ट्रक्चर, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स अशा आधारे आपण फ्युचर परफेक्ट टेन्स इन डिटेल अभ्यासणार आहोत. So let us see some examples for easy understanding, better understanding. So first example we will see, I shall have completed my work. मी माझे काम केलेले असेल. She will have painted a picture. तिने चित्र काढलेले असेल. I will have sung a song. मी गाणे गायलेले असेल. They will have played on the ground. ते ग्राउंडवरती खेळलेले असतील. We will have visited the place. आम्ही एक प्लेसला भेट दिलेली असेल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट वापरत असतो. आणि आपण V3 म्हणजेच काय तर पास्ट पार्टिसिपल आपण त्याला बोलत असतो. आणि अशा प्रकारे आपण सेंटेन्स हे पूर्ण भविष्य काळामध्ये तयार करून तो काळ दर्शवित असतो. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल व्हॉट इज मीन बाय फ्युचर टेन्स and what is the structure of future perfect tense that we are going to learn. The future perfect tense indicates action which will be completed at given point of time in the future. पूर्ण झालेली भविष्यातील घटना व्यक्त करण्यासाठी पूर्ण भविष्य काळ वापरला जातो. As we have learned, future perfect tense indicates an action will be completed in the future. म्हणजेच एखादी कृती किंवा घटना ही भविष्यामध्ये पूर्ण झालेली असेल. म्हणजेच आपण ती कृती स्टार्ट करू आणि ती कंप्लीट झालेली असेल. अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्स हे आपण वाक्यामध्ये वापरत असतो आणि खूप सारी सेंटेन्सेस तयार करत असतो. सो फ्रेंड्स, लेट अस सी मोर एक्झाम्पल्स इन डिटेल अँड सो वी विल सी द ट्रान्सलेशन ऑफ ऑल दिस सेंटेन्सेस इन मराठी लँग्वेज ऑल्सो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द स्ट्रक्चर. आता मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, याचे सूत्र काय आहे तर आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरत असतो सब्जेक्ट, त्यानंतर विल और शाल प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता मित्रांनो, आपण कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरतो तर विल किंवा शाल आणि त्यानंतर आपण वापरत असतो हॅव. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय तर क्रियापदाचे तिसरे रूप. आपण ह्या सेंटेन्समध्ये बघू शकतो तर क्रियापदाचे तिसरे रूप कोणते आहे? फिनिश्ड. म्हणजे काही क्रियापदांना एडी लागत असतो तर काही इरेग्युलर वर्ब्स हे ईएन किंवा वेगवेगळ्या फॉर्मने एंडिंग होत असतात आणि अशा प्रकारे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आपल्याला वापरावा लागत असतो. सो लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ सिंग्युलर फॉर्म. आपण एकवचनी सेंटेन्सेस आता अभ्यासणार आहोत. आय विल हॅव फिनिश्ड द वर्क और आय शॅल हॅव फिनिश्ड द वर्क. मी काम पूर्ण केलेले असेल. आता मी काम स्टार्ट करेल भविष्यामध्ये आणि ते काम माझे पूर्ण झालेले असेल हे सांगण्यासाठी आपण काय वापरत आहोत तर आय शॅल हॅव फिनिश्ड द वर्क और आय विल हॅव फिनिश्ड द वर्क. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन फ्रेम द सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे आपण पूर्ण भविष्य काळाचे वाक्य हे तयार करू शकतो. फ्रेंड्स, इफ वी यूज अनदर वर्ब लाईक sung, so we can make the sentence in other way. I shall have sung a song. मी गाणे गायलेले असेल. They will have painted a picture. They will have visited the garden. त्यांनी गार्डनला भेट दिलेली असेल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण खूप सारी वाक्य ही फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये तयार करू शकतो. Now friends, let us see the second example. You will have finished the work. तू काम केलेले असेल. Now friends, you can see here we are studying
सिंग्युलर सेंटेन्सेस म्हणजेच आपण एकवचनी फॉर्मचे एक्झाम्पल्स अभ्यासत आहोत. आता तू काम केलेले असेल म्हणजे काय? यू विल हॅव फिनिश्ड द वर्क. यू इज द सब्जेक्ट, will is the helping verb which we are using in future perfect tense, then have helping verb is there, will have or shall have we are using, then finished. Finished is the past participle and object is the work. In this way we can frame the sentence. He will have finished the work. त्याने काम केलेले असेल. She will have finished the work. तिने काम केलेले असेल. It will have finished the work. ते काम केले गेलेले असेल. In this way friends, we can frame the sentences by using the structure of subject plus shall or will plus have plus past participle plus object. Now friends, let us learn more examples of future perfect tense. Now friends, in previous slides we have learned singular sentences. Means एकवचनी नामाची आपण काही उदाहरणे अभ्यासली आहेत. आता आपण अभ्यासणार आहोत प्लुरल सेंटेन्सेस म्हणजेच अनेकवचनी किंवा बहुवचनी नामाची उदाहरणे. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये वी हे काय आहे तर वी हे प्लुरल प्रोनाउन आहे आणि आता वी, यू, दे ही सर्व प्लुरल प्रोनाउन आहेत आणि आपण ही प्रोनाउन वाक्यामध्ये वापरत असतो. आता वी विल हॅव फिनिश्ड द वर्क और वी शॅल हॅव फिनिश्ड द वर्क. आम्ही काम पूर्ण केलेले असेल. अशा प्रकारे जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तेव्हा आपण वापरत असतो आय स्वतःसाठी आणि जेव्हा प्लुरल सब्जेक्ट असेल तेव्हा आपण वापरत असतो वी. अशा प्रकारे आम्ही काम पूर्ण केलेले असेल या वाक्याचे मराठीमध्ये भाषांतर आहे. यू विल हॅव फिनिश्ड द वर्क. तुम्ही काम पूर्ण केलेले असेल आणि तू काम पूर्ण केले असेल यासाठी देखील आपण यू विल हॅव फिनिश्ड द वर्क अशा प्रकारचेच सेंटेन्स वापरत असतो. कारण की यू हे सिंग्युलर देखील आहे आणि प्लुरल देखील आहे. दे विल हॅव फिनिश्ड द वर्क. त्यांनी काम पूर्ण केलेले असेल. In this way friends, we have learned singular sentences and plural sentences. Now let us learn in detail next rule and next example also which is given here. Now see friends, action which will be completed at a given point of time in the future. आणि मित्रांनो, ॲक्शन ही दिलेली असेल आणि ती ॲक्शन कंप्लीट झालेली असेल हे दर्शवण्यासाठी आपण वापरत असतो फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आता आपण पुढील एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. दिस टाइम नेक्स्ट इयर आय विल हॅव फिनिश्ड माय जॉब इन दिल्ली. यावेळी पुढच्या वर्षी मी दिल्लीतील काम संपवले असेल. अशा प्रकारे मित्रांनो, आपण मी माझे काम यावेळी आत्ताच्या वेळी पुढच्या वर्षी संपवले असेल हे सांगण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कशा प्रकारे सेंटेन्स तयार करत आहोत तर धिस टाइम नेक्स्ट इयर आय विल हॅव फिनिश्ड माय जॉब इन दिल्ली. In this way friends, in future perfect tense also we can frame the sentence. Now let us see friends how to frame the question, how to ask question in future perfect tense that we are going to learn. यामध्ये आपण प्रश्न कसा विचारावा, प्रश्न कसा तयार करावा हे आता शिकूया. Now friends, you can see here we are using at the beginning of the sentence will which is helping verb, and in second sentence we are using what which is WH word. And this basic rule we know very well. For asking question we use either helping verb or WH word for asking question in any kind of tense. Now let us see how to ask question or how to frame question. Will you have finished by the time I get back? मी परत येईपर्यंत तू काम संपवशील का? अशा प्रकारचा प्रश्न हा आपण समोरच्याला विचारू शकतो. म्हणजेच मी बाहेरून येणार आहे किंवा मी कुठून तरी येणार आहे आणि त्या वेळेपर्यंत तू तुझे काम संपवशील का हे विचारण्यासाठी आपण अशा प्रकारची वाक्यरचना ही इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये करत असतो. नाव सेकंड क्वेश्चन वी आर गोइंग टू सी नाव व्हॉट विल वी हॅव अचीव्ड बाय इयर 2030. 2030 सालापर्यंत आपण काय साध्य केले असेल अशा प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो या वाक्याच्या आधारे आपण विचारत
आहोत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी निगेटिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. आता मित्रांनो, आपण पूर्ण भविष्य काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, नकारार्थी वाक्य अभ्यासणार आहोत. वी हॅव लर्न सिंपल सेंटेन्सेस म्हणजेच आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य अभ्यासली आहेत. त्यानंतर आपण आता निगेटिव्ह सेंटेन्सेस अभ्यासणार आहोत आणि त्यापूर्वी आपण इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन कसे तयार करावे हे देखील अभ्यासले आहेत. नाउ लेट अस सी फ्रेंड्स निगेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स इन फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्य काळामध्ये नकारार्थी वाक्य कशी तयार करावी. बाय द एंड ऑफ दिस इयर आय विल नॉट हॅव अर्नड इनफ फॉर अ न्यू कार. वर्षाच्या अखेरीस मी नवीन कारसाठी पुरेशी कमाई केली नसावी. आता मित्रांनो, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे आपण कसे ओळखू शकतो, तर आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट हा शब्द वापरत असतो आणि आपण तो केव्हा वापरतो, तर हेल्पिंग वर्ब नंतर वापरत असतो. म्हणजेच विल नॉट और शाल नॉट अशा प्रकारे. आणि तो शब्द त्या वाक्याची रचना ही निगेटिव्ह करत असते किंवा नकारार्थी मिनिंग देत असते. आणि अशा प्रकारचं सेंटेन्स आपण यामध्ये तयार करू शकतो. आय एम शुअर शी विल नॉट हॅव डन इट फॉर यू एट. आणि मला खात्री आहे की तिने अजून तुमच्यासाठी काहीही केले नसेल. अँड इन दिस एक्झाम्पल ऑल्सो फ्रेंड वी कॅन सी हिअर विल नॉट इज यूज्ड विच इज गिविंग अस निगेटिव्ह मीनिंग. अँड इन दिस वे फ्रेंड्स निगेटिव्ह सेंटेन्सेस वी कॅन फ्रेम इन फ्युचर परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स, देन क्वेश्चन मीन्स इंटरगेटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये अभ्यासली आहेत. फ्रेंड्स, लेट अस रिवाइज फॉर्म्युला स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. आता मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट प्लस शाल हॅव और विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता प्लस शाल और विल हॅव, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट आपण वापरत असतो. आणि अशा प्रकारची खूप सारी वाक्य आपण शिकत असतो, तयार करत असतो. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे समजला असेल आणि तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स हे पूर्ण भविष्य काळात खूप सारी तयार करू शकतात. थँक्यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत. Thank you.